नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. वडिलोपार्जित घरात राहताय, पण वाटणीच्या वादामुळे तुम्हाला घरातून बाहेर काढलं जाऊ शकतं का? किंवा असं समजा तुमचाच भाऊ किंवा बहीण त्यांचा हिस्सा एका बाहेरच्या व्यक्तीला विकू शकतात का? आणि जर विकला तर तो खरेदीदार तुमच्या घरावर हक्क सांगू शकतो का? हे प्रश्न आजकाल खूप महत्वाचे झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहणार आहोत की आपसातल्या वाटपात आणि कोर्टाच्या वाटपात राहत्या घराचं नक्की काय होतं, बाहेरच्या व्यक्तीला हिस्सा विकल्यावर कायदा कोणाशी बाजू घेतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राहत्या घराला कायद्याचं संरक्षण कसं मिळवायचं. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणार आहोत आणि एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजची चर्चा सुरू करण्याआधी मला तुम्हाला साताऱ्याच्या जाधव काकांची गोष्ट सांगायची आहे. अच्छा. वडिलोपार्जित घरात 3 भाऊ एकत्र राहत होते. अगदी गुण्यागोविंदाने. पण एका भावाने पैशाच्या गरजेपोटी आपला हिस्सा एका बिल्डरला विकला. अरे रे. आणि मग काय, तो बिल्डर रोज दारात उभा राहून घर खाली करायला सांगू लागला. जाधव काका पार खचून गेले होते. साहजिक आहे, हक्काच्या घरातून बेघर होण्याची भीती. हो, त्यांना वाटलं आता सगळं संपलं. मग त्यांना कुणीतरी आपल्या महसूलशाही चॅनलचा एक व्हिडिओ पाठवला. अच्छा. त्यांनी तो पाहिला, आम्हाला संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या हक्काची नेमकी माहिती मिळाली. आज ते त्याच घरात सन्मानाने राहतात. वाव, म्हणजे कायद्याच्या माहितीमुळे त्यांचं घर वाचलं. बरोबर. आणि तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणूनच आजचा हा विषय. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय माहिती हवीये, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटपाचे मुख्य आणि सोपे मार्ग कोणते आहेत? बघा, 2 मुख्य मार्ग आहेत. 2? ओके. एक म्हणजे समझोता वाटपपत्र आणि दुसरा म्हणजे न्यायालयात दावा दाखल करणे. म्हणजे आपापसात बसून ठरवणे हा पहिला मार्ग. हो, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्व सहहिस्सेदार आपसात बसून सामंजस्याने हिस्सा ठरवतात आणि कागदोपत्री वाटप करतात. आणि दुसरा मार्ग? जेव्हा एकमत होत नाही तेव्हा नाईलाजाने कोर्टाची पायरी चढावी लागते आणि वाटपाचा दावा दाखल करावा लागतो. बरोबर. आपल्या एका दर्शकाने अमरावतीहून सुनीताताई विचारतात की जर समझोतेने वाटप झालं तर राहत्या घरावरून वाद होतात का? खूप छान प्रश्न आहे सुनीताताईंचा. माझ्या अनुभवातून सांगते, समझोत्याच्या वाटपात राहत्या घराचा वाद सहसा उद्भवत नाही. असं का? कारण तिथे भावना आणि सोय यांचा विचार केला जातो. बहुतांश वेळा जे कुटुंब त्या घरात आधीपासून राहत आहे त्यांनाच ते घर मालकी हक्काने किंवा उपभोगासाठी दिलं जातं. म्हणजे सामंजस्यात माणुसकी जपली जाते. अगदी. तुमच्या गावात अशी सामंजस्याने वाटणी झालेली तुम्ही पाहिली आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. आणि हो, माहिती आवडत असेल तर महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पण खरी मेख तर तेव्हा येते जेव्हा प्रकरण कोर्टात जातं. हो, तिथेच सगळा गुंता सुरू होतो. जर कोर्टाने वाटपाचा निकाल दिला तर त्या निकालाची अंमलबजावणी कशी होते आणि त्यात राहत्या घराचं काय होतं? इथे एक गमतीची गोष्ट आहे. कोणती? वाटपाचा निकाल दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट देतं, पण त्याची अंमलबजावणी महसूल खात्यामार्फत होते, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडून. म्हणजे 2 वेगवेगळ्या यंत्रणा. हो. आणि अंमलबजावणी करताना जर घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या वाट्याला घराच्या क्षेत्रफळापेक्षा कमी जमीन येत असेल तर मोठी समस्या निर्माण होते. अच्छा. आणि यात वेळ किती जातो? क्विक फॅक्ट सांगते, या वाटपाच्या दाव्यांना आणि त्यांच्या अंमलबजावणीला 30-40 किंवा 50 वर्ष सुद्धा लागतात. 50 वर्ष? हो. त्यामुळे अशा प्रकरणांचा ठोस डेटा उपलब्ध नाही. आता एक मोठा गैरसमज आहे की आपल्या हक्काच्या घरातून आपल्याला कोणीही बाहेर काढू शकत नाही. यात किती तथ्य आहे? हा सर्वात मोठा गैरसमज आहे. म्हणजे हे खरं नाहीये? नाही. म्हणजे बघा, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या हे खरं वाटतं. हो, वाटतंच. पण कायद्याच्या चौकटीत हे नेहमीच खरं असेल असं नाही. जर वाटप सर्व हिस्सेदारांमध्ये म्हणजे समजा भावाभावांमध्ये असेल आणि एकमत झालं नाही तर निकाल घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या बाजूने किंवा विरोधातही जाऊ शकतो. कायदा इथे कोणतीही ठोस हमी देत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. अरे बापरे. हा मुद्दा ऐकून तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला हा नियम योग्य वाटतो का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशी स्पष्ट माहिती देणाऱ्या आपल्या महसूलशाही चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता एक कळीचा मुद्दा. समजा
एखाद्या सहहिस्सेदाराने म्हणजे भावाने आपला अविभाजित हिस्सा कुटुंबाबाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीला विकला तर इतर भावंड काय करू शकतात? आता इथे कायदा इतर सहहिस्सेदारांना एक मोठा हक्क देतो. कोणता हक्क? त्याला अग्रखरेदीचा हक्क किंवा राईट ऑफ प्रिएम्प्शन म्हणतात. अग्रखरेदीचा हक्क म्हणजे? याचा अर्थ हिस्सा विकण्याआधी इतर सहहिस्सेदारांना खरेदीची पहिली संधी देणं बंधनकारक आहे. त्यांना न विचारता परस्पर व्यवहार केल्यास त्याला कोर्टात आव्हान देता येतं. वाह, ही भारी माहिती दिलीत. मग समजा असा व्यवहार झाल्याचं कळल्यावर इतर भावंडांनी कायदेशीररित्या काय पावलं उचलावीत? जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का? नक्कीच, स्टेप बाय स्टेप बघूया. हां. पायरी 1, झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची कागदपत्र म्हणजे खरेदी खत वगैरे मिळवा. ओके, पुरावे. मग? पायरी 2, नोटीस पाठवा वकिलामार्फत तो व्यवहार रद्द करण्यासाठी आणि तुमचा अग्रखरेदी हक्क बजावण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवा. ठीक आहे. तिसरी आणि महत्वाची पायरी, दावा दाखल करा. दिवाणी न्यायालयात अग्रखरेदी हक्क अंतर्गत तो व्यवहार रद्द करण्यासाठी आणि तो हिस्सा तुम्हाला विकत मिळवण्यासाठी दावा दाखल करा. आणि चौथी पायरी? चौथी पायरी आहे, कोर्टाकडून त्या मालमत्तेच्या पुढील हस्तांतरणावर किंवा वापरावर तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे इंजंक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. जबरदस्त. म्हणजे आपण तो व्यवहार थांबवू शकतो. हो, नक्कीच. पण समजा ती विक्री कायदेशीर ठरली आणि त्या बाहेरच्या माणसाने वाटपाचा दावा दाखल केला तर तो त्या कुटुंबाला राहत्या घरातून बाहेर पाडू शकतो का? नाही, अजिबात नाही. खरंच? हो, आणि इथेच मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर ऍक्ट मधील एक सुंदर तरतूद आपल्या मदतीला येते. कोणती तरतूद आहे ही? क्विक फॅक्ट. हा कायदा स्पष्टपणे सांगतो की जरी त्रयस्थ खरेदीदाराला वाटपानुसार जमिनीतील हिस्सा मिळाला तरी त्याला कुटुंबाच्या राहत्या घराचा ताबा मागता येत नाही किंवा मिळत नाही. म्हणजे तो त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाला घराबाहेर काढू शकत नाही? अजिबात नाही. हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. हे ऐकून खूप लोकांना दिलासा मिळाला असेल. तुमच्या अनुभवातला असा एखादा किस्सा सांगा जिथे या कायद्यामुळे एखाद्या कुटुंबाचं घर वाचलं. एक किस्सा सांगते. कोल्हापूर जवळच्या एका गावात 3 भावांचं वडिलोपार्जित घर होतं. धाकट्या भावाने त्याचा हिस्सा एका स्थानिक सावकाराला विकला. त्या सावकाराने कोर्टातून वाटपाचा निकाल मिळवला आणि घरात राहणाऱ्या 2 भावांना घर खाली करायला सांगितलं. म्हणजे प्रकरण गंभीर झालं होतं. हो, प्रकरण आमच्याकडे आलं. आम्ही मालमत्ता हस्तांतरण कायद्याचा आधार घेतला आणि कोर्टात सिद्ध केलं की खरेदीदार त्रयस्थ व्यक्ती असल्याने त्याला राहत्या घराचा ताबा मिळू शकत नाही. आणि निकाल? निकाल त्यांच्या बाजूने लागला. सावकाराला जमिनीतील हिस्सा मिळाला, पण त्या कुटुंबाला त्यांच्या घरातून 1 इंचही कोणी हलवू शकलं नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वाह, भारी माहिती दिलीत. म्हणजे कायद्याच्या एका कलमाच्या ज्ञानामुळे अख्खं घर वाचलं. अगदी. तर आजच्या चर्चेतून 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. हो, कोणते ते सांगा. 1, जर भावाभावांमध्ये वाटपाचा वाद कोर्टात गेला तर राहत्या घराचं काय होईल याची कोणतीही खात्री नसते. बरोबर. आणि दुसरा मुद्दा. 2, जर कुटुंबातील भागाने बाहेरच्या व्यक्तीला हिस्सा विकला तर तो खरेदीदार तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित घरातून कायद्याने बाहेर काढू शकत नाही. अगदी बरोबर. सरकार कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. खरंय. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे फक्त जमीन किंवा घर नाही, ती आपली ओळख आणि भावना आहे. तिचं रक्षण करण्यासाठी माहिती मिळवा आणि जागरूक राहा. महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वारस नोंदीतील चुका आणि त्या कशा दुरुस्त कराव्यात. हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. अधिक माहितीसाठी आणि थेट चर्चेत सहभागी होण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. हो, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपण हे कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.